28 एप्रिल 1819 206 वर्षापूर्वी जॉन स्मिथ नावाचा मद्रास प्रेसिडेन्सीचा अधिकारी वाघाच्या शिकारीच्या शोधात जंगलात भटकत होता. तिथं त्याला वाघ तर काही सापडला नाही, पण नियतीने जणू स्वर्गाचं द्वार त्याच्यासाठी खुलं केलं होतं. एका भटक्या रखवालदार मुलाने स्मिथला दूर एका उंच कड्यावर एक सोनसर रंगाची झलक दाखवली. काही दगडी खांबांच्या मधून चमकणारी ती झलक त्याच्या नजरेत एक वेगळंच कुतूहल जागवत होतं. जॉन स्मिथने लगेचच स्थानिक गावकऱ्यांना एकत्र केलं आणि मशाल, कुऱ्हाडी, भाले घेऊन त्या घनदाट झाडीतून वाट काढायला त्याने सुरुवात केली. डोंगराच्या वळणावर पोहोचल्यावर त्याच्यासमोर उलगडलं एक विलक्षण जग, ते म्हणजे अजिंठा. तो जेव्हा लेणी क्रमांक 10 मध्ये पोहोचला तेव्हा उत्साहाच्या भरात त्याने तिथल्या 13व्या स्तंभावर सही स्वरूपात स्वतःचं नाव करून ठेवलं. ते म्हणजे जॉन स्मिथ 20th कॅव्हलरी 20th एप्रिल 1819. आजही त्या स्तंभावर हे त्याचं नाव लिहिलेलं बघायला मिळतं. अजिंठ्याच्या इतिहासातील एक अविस्मरणीय तो दिन होता. विस्मरणात गेलेले अजिंठा पुन्हा जगासमोर येणार होतं. पण ही गोष्ट इथं संपत नाही. 2016 मध्ये जॉन स्मिथचा पंतू मार्टिन स्मिथ अजिंठ्याला भेट देण्यासाठी आला. तो हे अद्भुत सौंदर्य पाहून हरखून गेला. तेव्हा त्याला आवर्जून ही त्याच्या पूर्वजांनी केलेली सही दाखवण्यात आली. त्याने ती बघितली, पण तेव्हा काही बोलला नाही. नंतर पत्रकारांशी बोलताना त्याने माफी मागितली. ते म्हणाले, माझ्या पूर्वजांनी अजिंठ्याचा पुनर्शोध लावला याचा मला आनंद आहे, पण लेणी क्रमांक 10 मधील 13व्या स्तंभावर जॉन स्मिथ यांनी स्वतःचं नाव कोरल्यामुळे त्या चित्राला इजा झाली आहे. त्यांच्या या कृत्याबद्दल मी माफी मागतो. हे गुण आपल्यात कधी येतील? आपण तर आजही जाऊन मोठ्या उत्साहात स्वतःचं नाव ठिकठिकाणी लिहून येत असतो. आपल्याला वाटतंय की आपण विकसित होतोय, पण असं नाहीये. मला वाटतं समाजाच्या विकासाची व्याख्या ही त्याच्या वैचारिक विकासावरून करायला हवी, आणि आपण अजूनही त्यात बऱ्यापैकी मागे आहोत असंच दिसतंय. आज अजिंठ्याची ही घटना होऊन 206 वर्ष पूर्ण झाली आहेत, म्हणून सहजच ही गोष्ट शेअर केली. धन्यवाद.